मंडळी, मी एकदा कशीच स्वागत करते तुमचं कोकण सिरीज भाग 4 मध्ये. तर आता मी जाते कोकणातून मुंबईला आणि 12ची ट्रेन आहे, पण आम्हाला घरातून 9 वाजताच निघावं लागलं आहे कारण डिस्टन्स आहे तेवढं बऱ्यापैकी. आणि आईने आज सकाळी मस्त म्हणजे ह्याच्या मम्मीने सकाळी मस्त घावणे बनवले होते. आम्ही कोरी चहा आणि घावणे खाल्ले आणि आता मस्त निघालो आहे आम्ही. हा तर कुठेही गॉगल लावूनच असतो, नशीब आता इथे लावला आहे ना तर इथे असतो. तर भेटूया पुढे काय होतं आहे बघूया आजच्या जर्नीमध्ये. आपली 12ची गाडी आहे, दिवा पॅसेंजर, सीट बुक आहे. पण आम्ही रत्नागिरीला लवकरच पोचलो ॲक्च्युली. नाही, आम्ही वेळेत पोचलो, ट्रेन लेट आहे त्यामुळे आम्ही प्रथमेशच्या खास मित्राच्या ऑफिसवर थांबलो होतो, जे की SS कार्स. अरे यार हां SS कार्स करून आहे ते प्रथमेशच्या मित्राचं आहे दुकान गाड्यांचं वगैरे. सो आता आम्ही त्याच्याकडे इतक्या वेळ थांबलो होतो. आता कॉफी वगैरे घेतली, बरंच काम केलं, माझं ब्लॉग वगैरे अपलोड करून ठेवायचे होते ते ठेवलेत आणि आता निघतो आहे. आता 12ची दाखवतात बरोबर परत टायमात. सो आता आम्ही निघतो आहे. प्रथमेश काय शोधतोय? नेला का? मगाचपासून सांगत होती लवकर निघ, तेव्हा टाइमपास केला. ए, कुत्र्याने सॉक्स नेला त्याचा. आता चल बिना सॉक्सचा. हे सौरभचं ऑफिस आणि ते आता ह्याच्या सॉक्सची शोधाशोध चालू आहे आणि हे सॉक्स पळवलेत ह्या पिल्लांनी. प्रथमेश, एवढ्या लांब कुठे जातील सॉक्स? माझी ट्रेन फक्त सुटू दे ह्याच्या सॉक्समुळे. मी तुला सॉक्सचं नवीन पॅकेट घेऊन देते, पण चल प्लीज चल. त्यांना का मारतोस? तुला नीट ठेवता नाही आले का? तो बघ आला तुझ्या मागे. शेवटी सॉक्स भेटलाच नाहीये ना. माझी ट्रेन फक्त सुटू दे ना, मग त्याला दाखवते. नाही, मगाशी पिल्लं होती. हा, पिल्लं आहेत. फालतूगिरी करत बॅग नेऊ नको. फायनली 12:30 वाजता ट्रेन आली आहे. वेळेत येते आमच्याकडे, रत्नागिरीत वेळेत येते ट्रेन. नाही, 12चा टाइम होता, ती 12:30ला आली. 12:30चा टाइम असतो. 12ला घ्यायला कधी वेळेत नाही येणार, पण सोडायला बरोबर दुसरी सोबत जा. तेच असतं त्याचं की कधी सोडतोय, कधी जाते, त्याचीच वाट बघत असते. पण ट्रेन आली आता. डायरेक्ट मुंबई. ती आधीच ट्रेन लपवते. इतकं का लपायचंय? दे धक्का. एवढी मला पाठवायची घाई झाली काय रे? बाय. ऑल द बेस्ट. ते पोलीस मारतील तुला पाठवून. ट्रेन मध्ये बसलो नाही तोपर्यंत चालू झाली खादाडी यात्रा. हे काय आहे? हे बघा, हे आहे पिठाचा पोळा. हा, ही भाजी आपण कधीच खात नाही. भेंडीची भाजी बोलतात. मसाला आहे आणि हे आहे मासे. आणि ही कसली? हे हा, चिकन दे मला. सगळाच पुलाव म्हणजे हा, आणि सोबत ट्रेनच्या प्लस. आमच्या इथूनच येतो. ओके, चला खाऊयात. तुझं ब्लॉग बनवताना आला, याचं कारण काय? ह्याने भांडणं केलं, ह्याने ट्रेनमध्ये भांडणं केलं बसण्यावरून. एवढी गर्दी आहे ट्रेनमध्ये, अक्षरशः बसायला जागा. हा, रिझर्वेशन मध्ये भांडणं केलं आणि आम्हाला ब्लॉग नाही करत. हा, आम्हाला इथे ब्लॉग बनवायला नाही भेटला कारण एवढी गर्दी, त्यामध्ये कुठे काय ब्लॉग बनवणार. रिझर्वेशन असून सुद्धा नाही बसायला नीट भेटलंय, पण बसायला भेटलं सुयोगमुळे. सुयोगकडे तिकीट होती म्हणून मुंबईला आले.
दिव्यावरून मी आता अंबरनाथला आली आहे. दिव्याला एक 8:30 वाजता ट्रेन पोचली आहे. इतकी तुफान गर्दी होती त्यामुळे काही शूट नाही करता आलं आहे मला, बट थोडंफार केलं आहे ते मी टाकीन. आता मी दिव्यावरून एक अंबरनाथला आली आहे शूटसाठी, कामासाठी. हे सगळं कंप्लीट करून म्हणजे आजही मी अंबरनाथला स्टे करणार, म्हणजे आजही मी घरी नाही जाणार आहे. उद्या कदाचित मी घरी जाईन. आणि आज सगळ्यात जास्त व्लॉग काही शूट नाही करता आलं कारण व्लॉग करण्यासारखं काही नव्हतंच. ट्रेनमध्येच अर्धा दिवस गेला. तर मंडळी फायनली मी पोचली माझ्या कामाच्या ठिकाणी. आणि मुंबईवरून रत्नागिरीला जाताना जे कपडे वेअर केले होते तेच वेअर केले, कारण मला ट्रॅव्हलिंग करताना असे कम्फर्टेबल कपडे आवडतात. जसे लूजवाले जीन्स वगैरे घालून बस मला खूप अनकम्फर्टेबल होतं, त्यामुळे मी तेच कपडे कॅरी केलेत. आणि आजचा दिवस पूर्ण प्रवासातच गेला. खूप कंटाळले, खूप थकले आहे. पण आत्तासुद्धा इथे जिकडे आले तिकडे थोडंफार काम करायचं आहे मला, म्हणजे रात्रीच ते सगळं शेड्यूल वगैरे करून ठेवायच्यात, पोस्ट वगैरे. आणि दॅन मग मी जेवण वगैरे झोपणार आहे आज लवकरच. हां, तुझं नाव काय आहे? नाव सांग, पूर्ण नाव. ओके, आता मला ॲनिमलचं नेम सांग. हां हां, तो टायगर. टायगरला मराठीत काय बोलतात? मराठीत काय बोलतात? वाघ. हां हां, असा करतो. हां, पुढे. हां हां. तर आता रात्रीचे वाजले 11:30. मस्त जेवण वगैरे झालं आहे आता. आणि आता मला बरीच एडिटिंगची कामं करायची जे की पेंडिंग आहे तेवढ्या दिवसाची. तर ती कामं संपूनच आज मी झोपणार आहे. कामांची लिस्ट आहे आणि ती कंप्लीट करूनच मी झोपणार. आणि सकाळी उठूनसुद्धा एका शूटसाठी जायचं आहे. आपल्या वन टेक्निकल एजन्सीसाठी काम सुरू आहे सध्या एका पॉलिटिकल माणसांचं. सो त्या शूटसाठी उद्या जायचं आहे. त्यामुळे आज लवकर मी आता रात्री कामावरून पटकन लवकर झोपण्याचा प्रयत्न करणार. रात्रीचे 2 वाजले तरीसुद्धा अजून कामं सुरू आहेत. म्हणजे ब्लॉग एंड करून जरी वेळ झाला असेल तरी अजून कामं सुरू आहेत. माहीत नाही कधी झोप कंप्लीट होणार आहे माझी. पण उद्याचा ब्लॉगसुद्धा करायचा प्रयत्न करेन मी. तोपर्यंत गुड नाईट. त्यामुळे हा ब्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत ह्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. बाय.